जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ तालुक्यातील पालेगाव या ठिकाणी असलेल्या सर्वे नंबर 45-2 मधील जमिनीवर बिल्डरने रातोरात भरणी करून अतिक्रमण करत असल्याचा आरोप येथील शेतकरी अक्षय देसाई यांनी केले। सर्वे मोजणी होत नाही तोपर्यंत बांधकाम करण्यास स्थगिती असताना देखील सदर बांधकाम व्यावसायिक सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचा आरोप देसाई यांनी केला। आमच्यावर जाणून बुजून खोटी तक्रारी पोलीस ठाण्यात करत आहे, कायद्याचा धाक नसल्याची खंत व्यक्त केली। नेमकं प्रकरण आहे काय ते जाणून घेऊया। माझं नाव अक्षय दिलीप देसाई, मी पालेगावातील रहिवासी आहे। चंदूलाल कल्याणजी शाह हा बिल्डर आणि याचे मॅनेजर सचिन शाह या लोकांनी 45-2 पैकी आमचा सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये रातोरात भरणी करून अतिक्रमण जवळजवळ 21 गुंठ्याचा सातबारा होता आमचा, त्याच्यामध्ये अतिक्रमण केलेले आहे आणि आमची तहसीलदारमध्ये सातबारा घडण्याची प्रोसेस चालू आहे। तर आम्ही आमचा ताबा कब्जा आहे या जमिनीवर पूर्वीपासून, पण पोलीस अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन चंदूलाल शाह हा बिल्डर रातोरात शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करत आहे। त्याच्यामध्ये नरेश मस्कर हे माझे लगतचे कब्जेदार आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये सुद्धा रातोरात भरणी केलेली आहे व नंद जेठानी त्या बिल्डरने सुद्धा याच्यावर नगरपालिकेमध्ये हरकत अर्ज नोंद केलेला आहे। आणि अजून हिराबाई शिवाजी देसाई ही माझी काकी आहे, तिनेसुद्धा तिचासुद्धा 45-2चा सातबारा आहे, तिनेसुद्धा या चंदूलाल शाह बिल्डरच्या मध्ये हरकत अर्ज केलेला आहे आणि त्याच्यावर दिनांक 17/12/2024 रोजी नगरपालिकेने स्थगिती दिलेली आहे अतिक्रमणाबाबत। जोपर्यंत पूर्ण 13 हिस्सांच्या सर्वेची मोजणी होत नाही तोपर्यंत या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं काम करण्याची परवानगी नाही आहे। तरी पण हा बिल्डर रोज याचं काम चालू आहे, स्थगिती आजपर्यंत तशीच कायम आहे। कायम असूनही याला कायद्याचा कसल्याही प्रकारची भीती नाही आहे। नगरपालिकेला वेळोवेळी आम्ही अर्ज देतोय की इथे तुमची स्थगिती मिळून सुद्धा रोज काम चालू आहे आणि विथ लोकेशन फोटो कामाचे ते सुद्धा दाखवतोय। काल दिनांक 10/3/2025 रोजी मी नगरपालिकेतील सीओना भेटण्यासाठी गेलो असता सीओ मला म्हणाले की हे आम्ही आमचं स्थगिती देण्याचं काम केलं आहे, बाकी गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांचं आहे व पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीस लोक नगरपालिकेवर ढकलत आहेत। मग आम्ही जायचं तरी कुठे, आम्हाला न्याय देणार तरी कोण? कायदा जर असा पैशाने विकत घेता येत आहे म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी अशा लुबडल्या जात आहेत आणि शेतकऱ्याला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही। 2017 पासून या बिल्डरशी आमचा वाद चालू आहे, माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत। 17 पासून वाद चालू आहे, त्याच्यावर आमच्यावर गुन्हे दाखल केले कारण की आम्ही या जमिनीवर आलो नाही पाहिजे। बिल्डर लोक काय करतात, लगतची जमीन घेतात आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण करतात बाजूच्या जमिनीवर आणि शेतकरी तिथे गेला तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पैसे वगैरे देऊन आमच्यावर गुन्हे दाखल करून घेतात शेतकऱ्यांच्यावर। चंदूलाल कल्याणजी शाह या बिल्डरने हद्दी कायम केल्या तेव्हा आम्हाला लगतच्या कब्जेदारांना नरेश मस्कर आहे, मी माझे वडील दिलीप बाबू देसाई व हिराबाई शिवाजी देसाई या कोणत्याही लगतच्या कब्जेदारांना नोटीस न देता हद्दी कायम केल्या व आमच्या जमिनीमध्ये शिरकाव केला व त्यासाठी आम्ही भूमी अभिलेखमध्ये अर्ज करून सुनावणी लावली होती व त्या सुनावणी नंतर दिनांक 24/2/2025 रोजी त्याने जो नगरपालिकेत नकाशा सादर केला आहे भूमी अभिलेखमधून मंजूर करून तो रद्द झालेला आहे। तो रद्द होऊन आम्ही नगरपालिकेमध्ये भूमी अभिलेखमध्ये रद्द झालेला आदेश सबमिट केला, त्यानंतरसुद्धा आजपर्यंत त्या बिल्डरचा प्लॅन कॅन्सल झालेला नाही। आतापर्यंत त्या बिल्डरचा प्लॅन कॅन्सल होऊन त्याची सर्व अतिक्रमण हटवण्यात यायला हवं होतं, पण तरीसुद्धा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई चंदूलाल शाह या बिल्डरवर झालेली नाही आहे। आता या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक शाह यांच्या वतीने मनोज जाधव यांना प्रतिक्रिया दिली। अक्षय देसाई यांनी लावलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले। मला या संदर्भामध्ये बोलण्यासाठी चंदूलाल कल्याणजी शाह
आणि सचिन शाह याही त्यांच्या वतीने मला ह्यांच्याबद्दल बोलण्याची परवानगी दिलेली आहे. तर अक्षय बाबू देसाई हा जो आमच्यावर जो खोटे नाटे जो आरोप करतोय ते पूर्णपणे बिनबुडाचे आहेत आणि खोटे नाटे कामं करणं, सर्व काही खोटा आरोप करणं हा त्यांचा वास्तविक धंदाच झालेला आहे. एखादं प्रकरण काय त्या जमिनीचं? त्या जमिनीचं असं का आमच्या जमिनीचे 2 हिस्से आहेत, अ आणि ब, आणि त्या जमिनीचे हिस्से वहीवट झालेली आहे. 2 हिस्से आहेत आणि आम्ही आमच्या जमिनीचे जे आहे ते बाउंड्री हद्द कायम वगैरे करून आम्ही घेतलेलं आहे आणि दुसरा काय आमच्या जमिनीमध्ये कोणता हिस्सा वहीवट हा राहिलेलाच नाही आहे. आणि लगतच्या जमीनदाराने आम्हाला त्याच्या स्वतःच्या नजरेखालून ती बांधकामाची दिवाल बांधून घेतलेली आहे आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे. 7/12 घडण्याची प्रक्रिया सुरू असताना देखील तुम्ही सदर जागेवर बांधकाम करतात आणि त्या ठिकाणी स्थगिती आहे असा आरोप त्यांचा आहे. असा 7/12 त्यांच्या बोलण्यावरच्या घडतोय तर मग तर हे सरकारमध्ये तर असं अन्यायाचं काम होईल. ज्या अर्थे जर आजच्या डेटचा करंट 7/12 आमच्या नावावर आहे, चंदूलाल कल्याणजी शाह यांच्या नावावरती आहे असताना देखील जर नगरपालिकेवाले किंवा पंचायत समितीवाले जर 7/12चा घडतात तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा होणार. आम्ही आमच्या जागेमध्ये आमच्या सरकारी कामाने आम्ही पूर्णपणे नकाशा, सर्वे, हितगटबुक, हिस्सा सर्व आमचं आतापर्यंतचं सर्व डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहेत. नाही, मोजणी होताना सदर शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात न घेता, नोटीस न देता आपण मोजणी केली आणि अधिकाऱ्यांना आपण हाताशी धरून संपूर्ण काटकरस्थान असला असं काहीही प्रकार झालेला नाही आहे. जे लगतचे शेतकरी आहेत त्यांना आम्ही लिगली नोटीस दिलेली आहे आणि जे 7/12चे जे मूल मालक आहेत त्यांनी आम्हाला तिथं येऊन सर्वे असताना सिग्नेचर वगैरे दिलेले आहेत आणि त्यांची कोणत्याही प्रकारची लगतवाल्यांची काही हरकत देखील नाही आहे. आणि राहिला विषय जे बिनबुडीचा आरोप आमच्यावर करतात, मुळात त्यांचं तिथेशी 7/12च नाही तर त्यांना नोटीस जाणार कुठून? त्यांचा आक्षेप घेण्याचं कारण तरी काय? त्याही त्यांचा 7/12 सादर करावा, नगरपालिकेमध्ये करावा, त्यांचं आताचं करंट लोकेशनचं 7/12 तेही द्यावा आम्हाला आणि तेही दाखवावा. आमचं सर्व आताचे करंटचे आहेत. आता 2025 बोललं तर आमचा ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता का तो आहे की नाही. आम्ही खोटं बोलत असेल तर 7/12 तर खोटा नाही बोलू शकत ना. देसाई यांचा असा आरोप आहे की तुम्ही त्यांच्या खोटे नाटे पोलीस ठाण्यामध्ये सर्व मॅनेज करून त्यांचे गुन्हे दाखल करतात, त्या ठिकाणी त्यांनी जमिनीवर यावं नाही म्हणून. साहेब, खरं बघायला गेलं तर गुंड प्रवृत्तीची लोक आहेत ही. मागेही आम्ही जनतेसमोर ही गोष्ट सादर केलेली आहे. ही हरेक बिल्डरला त्यांच्या दमदाटीने, ताकदीने बिल्डर लॉबीमध्ये पैसे काढण्याचं काम हा यांचा व्यावसायिक धंदा झालेला आहे. आलं लक्षात? आणि तुम्हाला मी केस खोटे नाटे केले आहेत का खरे केले आहेत हे जागेवर येऊन एखाद्या बिल्डरला धमकवण्याचा प्रयत्न करतात. हे खरं आहे का खोटं आहे हे तुम्हाला मी दाखवू शकतो. हे बघा, ही केस, हे जो नाव आहे मनोहर देसाई, दिलीप बाबू देसाई, सुरेश देसाई, हरेश देसाई असे सर्व हे गुन्हेगार आहेत. बघा, हे बघा किती केस आहेत त्यांच्यावर, किती गुन्हे आहेत त्यांच्यावर. कारण ते लोक मुळातच गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. आलं का लक्षात? आणि हे खोटे नाटे त्यांना समजावून, त्यांना सांगून हे लोकांना धमकवतात. आणि प्लस जे जागामाला बाजूवाले आहेत तेही स्वतःही आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्हाला प्रत्यक्षात पोलिसांच्या सामने लिहून दिलेले आहे का आमच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा आहे. तरीही त्या माणसाला ते दाबाचा प्रयत्न करतात आणि खोटे नाटे आमच्या बिल्डर जवळच्या सचिन शाह, चंदूलाल शाह यांच्याकडे खंडणी मागण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्याच्या प्रकारे आम्ही पोलीस स्टेशनला या गोष्टीचा दाद मागण्यासाठी जातो. आम्ही खोट्या नाट्या केसी करण्यासाठी अजिबात मुलात जात नाही. आमचा वैयक्तिक काही वाद नाही त्यांच्याशी, पण ते आमच्या बिल्डरच्या मालकी हक्काच्या प्लॉटवर येतात. गेल्या 15 ते 20 वर्षापासून आमच्याकडे जमीन आहे. त्यावेळेस हे कुठं झोपायला गेलते का? आणि आज हे उठून आलेत ना बोलतात आमची जमीन आहे. होऊच शकत नाही. कारण का त्या जमिनीचा आम्ही 3-4 वेळेला सर्वे केलेले आहे, बाउंड्री मारलेले आहेत. त्यावेळेला त्यांचे आजोबाजू कुठे गेलते? हे खोटे नोटे 7/12 तिथेशी लोकांना दाखवतात नगरपालिकेमध्ये, म्युन्सिपाल्टीमध्ये. आणि म्युन्सिपाल्टीवाले अधिकारी यांचं ऐकून आमच्यावर ऑब्जेक्शन घेतात. मग आता सच्चाईची दुनिया राहिली आहे की नाही राहिली याचं मला उत्तर तुम्ही द्या साहेब. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.